विश्लेषक जयंत माइंडकर या सर्व मान्यवरांचं यावेळेला मी स्वागत करतो आणि आजच्या चर्चेची जी थेट सुरुवात आहे ती खरं तर आपल्याला करावी लागणार आहे काँग्रेसपासून, कारण त्यांनी केलेलं आंदोलन त्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरताना दिसतंय। हनुमंतजी, मी आपल्याकडे येईल। काँग्रेसला असं का वाटतंय मत चोरी झालेली आहे आणि मत चोरी केली असेल तर मग चोर कोण आहे? हे काँग्रेसला मत चोरी केली असं वाटतं, इतका सोपा हा विषय नाही। बरं, काँग्रेस पक्षानं केंद्रीय निवडणूक आयोगानं जी कागदपत्र आम्हाला दिली तीच कागदपत्र राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्स मधून लोकांसमोर ठेवली। केंद्रीय निवडणूक आयोगानं जी मतदार यादी दिली, त्यांनी जो डाटा दिला अधिकृतपणे, त्या डाटाच्या आधारे राहुलजी गांधी यांनी देशासमोर मतांची चोरी मांडलेली आहे। 5 प्रकारे मतांची चोरी होती, याच्यावर मागच्या 8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घमासान होत आहे की आम्ही पुरावे मागितले होते तुम्हाला, तर ते पुरावे निवडणूक आयोगाच्याच कागदपत्रामध्ये आम्ही सिद्ध करून दाखवले। खोटे पत्ते दिले, खोटे नावं दिले, खोटे फोटो आहेत, बोगस मतदार आहेत आणि त्या यादीमध्ये एका विधानसभेत 1 लाखापेक्षा जास्त लोक जर बोगस असतील आणि तुम्ही दिलेल्या कागदपत्रामध्ये जर आम्ही ते जगासमोर मांडत असू, भारतासमोर मांडत असू, तर निवडणूक आयोग यापासून पळ का काढत आहे? आम्ही आणि निवडणूक आयोग, इंडिया आघाडीतले घटक पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्यामधली ही लढाई नाही। केंद्र सरकारमध्ये वोट चोरी करून, मतदान चोरी करून बसलेलं केंद्र सरकार आणि आम्ही, अशी ही लढाई नाहीये। ही लढाई या देशामधल्या संविधानानं भारतीय माणसाला जो मतदानाचा अधिकार दिलाय, जो सर्वोच्च आहे, ते मतदानाचा अधिकाराचा खून करण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या मदतीनं हे करत आहे। याचा जाब विचारण्यासाठी आम्ही जात होतो। निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर का दगड घालण्यासाठी, गोटे घालण्यासाठी, गुंड, दरोडेखोर त्या संजय गायकवाडांसारखे आमदार घेऊन आम्ही जात नव्हतो। गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यासारखे मारामारी करणारे आमदार कार्यकर्ते घेऊन आम्ही जात नव्हतो। मल्लिकार्जुन खरगे साहेबांसारखे, शरदचंद्रजी पवारांसारखे, राहुलजी गांधींसारखे, अखिलेश यादवांसारखे असंख्य लोक, 300 खासदार। विशालजी लक्षात घ्या, देशाच्या इतिहासात हा दिवस काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल। 300 खासदारांना केंद्रीय गृहमंत्र्याच्या अखत्यारीत असलेल्या पोलिसांकरवी धक्काबुक्की करण्यात आली। वयोवृद्ध खासदारांना, महिलांना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, त्यांना चक्कर आली, त्यांना बळेच गाडीमध्ये कोंबण्याची हुकुमशाही करण्यात आली। आणि निवडणूक आयोग आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये केंद्र सरकारनं पडायचं काय कारण आहे? याच्यामधलं कोण क्रिमिनल होतं? याच्यामधलं कोण गुंडा होतं? कोण दरोडेखोर होतं? कोणापासून भीती होती? असं काहीही नसताना लोकशाही मार्गाने आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी जात होतो। या देशातल्या 300 खासदारांना अडवण्याचं महापातक, लोकशाहीसाठी काळा दिवस, याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी सरकार आणि अमित शहा यांचं पोलीस आहे। केंद्र सरकारवरती आणि पंतप्रधानांवरती आपण यावेळेला आरोप करताय। हनुमंतजी, काँग्रेसला आणि खास करून इंडिया आघाडीला नेमकं काय वाटतं हे समजावून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला, हा झाला तुमचा दृष्टिकोन। मात्र ज्यावेळेला सरकारच्या बाजूने आपण विचार करतो त्यावेळेला सरकारला असं वाटतं की विरोधकांनी आंदोलन करत अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केलाय। विश्वासजी, भाजपला असं का वाटतं?